नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 10वीचा विज्ञान याच्यामधील भाग पहिला आणि त्या भाग पहिल्यामधील 7वा लेसन ज्याचं नाव आहे भिंगे व त्यांचे उपयोग. आता हा आपला 5वा सेशन आहे, म्हणजे शेवटचा सेशन आहे. याच्या पूर्वीच्या सेशनमध्ये आपण बहिर्गोल भिंग म्हणजे काय किंवा अंतर्गोल भिंग म्हणजे काय याच्याविषयी जाणून घेतलं. त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये प्रकाश किरण ट्रॅव्हलिंग करत असताना मुख्य अक्षरा समांतर असेल तर कशा प्रकारे नाभीतून बाहेर पडतो, म्हणजे प्रतिमा तयार करण्यासाठी कशा प्रकारे त्या भिंगांचा वापर केला जातो किंवा आपल्या डोळ्यामध्ये कशा प्रकारे कार्य चालतं, आपल्या डोळ्यामध्ये असलेलं बहिर्वक्र भिंग कशा प्रकारे प्रतिमा तयार करते आणि त्या प्रतिमा आपल्याला पुढे इंटरप्रेट करून कशा दाखवल्या जातात याविषयी आपण आधीच्या सेशनमध्ये पाहिलं. त्याचप्रमाणे आपण बघितलं की डोळ्याचे वेगवेगळे डिफेक्ट्स म्हणजे दोष जे आहेत ते कशा प्रकारे होतात. निकट दृष्टिता म्हणजे काय, त्याच्यानंतर दूरदृष्टिता म्हणजे काय आणि रुद्ध दृष्टिता म्हणजे काय, आणि त्यांचं निराकरण करण्यासाठी कशा प्रकारे भिंगांचा वापर केला जातो याविषयी सुद्धा आपण तिथे पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण शेवटच्या सेशनमध्ये लास्ट पार्ट जो बघितला त्यामध्ये पाहिलंय की अंतर्गोल भिंग म्हणजेच कॉन्केव्ह लेन्स आणि त्याचे उपयोग ते कशासाठी वापरलं जातं ते आपण तिथे पाहिलं होतं. आता आपण या शेवटच्या सेशनमध्ये पाहणार आहोत की बहिर्गोल भिंगाचा वापर कशा प्रकारे दैनंदिन जीवनामध्ये केला जातो. चला तर मग बघूया भिंग व त्यांचे उपयोग मध्ये बहिर्गोल भिंगाचा वापर. इथे पहा बहिर्गोल भिंगाचे उपयोग. याच्यामध्ये बहिर्गोल भिंग कशामध्ये वापरलं जातं तर साधा सूक्ष्मदर्शक म्हणजे सिंपल मायक्रोस्कोप, संयुक्त सूक्ष्मदर्शक म्हणजे कंपाऊंड मायक्रोस्कोप, दूरदर्शी किंवा दूरबीण म्हणजे टेलिस्कोप आणि प्रकाशीय उपकरणे म्हणजे ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स, या चारही उपकरणांमध्ये बहिर्गोल भिंगाचा म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्सचा वापर केला जातो. तो कशा प्रकारे करतात तर ते आपण आता येणाऱ्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. इथे पहा बहिर्गोल भिंगाचे उपयोग मध्ये साधा सूक्ष्मदर्शक म्हणजे सिंपल मायक्रोस्कोप. आपल्याला इथे काय दिसतंय, पहिली इमेज बघून घेऊया आपण. PQ हा ऑब्जेक्ट दिसतोय आणि त्याच्यानंतर त्याच्या पलीकडे आपण डोळा दाखवलेला आहे. त्या डोळ्यातून आपल्याला P', Q' इथे आपल्याला त्याची इमेज पडलेली दिसते. तर ती इमेज कशा प्रकारे वस्तू भिंगाजवळ असताना पहिली इमेज दिसते आपल्याला आणि वस्तू भिंगाच्या नाभीवर असताना कशा प्रकारे इमेज दिसेल ते आपण इथे पाहतोय. आता बघा, कमी नाभी अंतराच्या बहिर्गोल भिंगाने एखाद्या सूक्ष्म वस्तूची तिच्यापेक्षा मोठी, आभासी आणि सुलट प्रतिमा, इथे जी आपल्याला इमेज मिळणार आहे ते आपण ऑब्जेक्ट ऑप्टिकल सेंटर आणि फोकसच्या मध्ये ठेवल्यामुळे आभासी आणि सुलट म्हणजेच व्हर्च्युअल आणि इरेक्टेड मिळणार आहे. तर अशा प्रकारे तयार होणारा जो सूक्ष्मदर्शक आहे त्याला साधा सूक्ष्मदर्शक असं म्हणतात. इथे एकच भिंग आपल्याला वापरलेलं दिसतंय. साध्या सूक्ष्मदर्शकाला विशालक म्हणजेच मॅग्निफाइंग ग्लास असेही म्हटले जाते. साध्या सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने वस्तूची 20 पट मोठी प्रतिमा मिळवता येते. विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट फार महत्वाची आहे की इथे आपल्याला एखाद्या स्मॉल ऑब्जेक्टची म्हणजे खूप लहान अशा वस्तूची 20 पट मोठी इमेज आपण पाहू शकतो. आता ही लेन्स वापरतात कुठे तर बघा, घड्याळ दुरुस्त करण्यासाठी. ते घड्याळ दुरुस्त करणारे लोक असतात त्यांच्या बघा इथे आपल्या पापणीजवळ त्यांनी तो भिंग लावलेला असतो. तो साधा सूक्ष्मदर्शक असतो. रत्नांची पारख करण्यासाठी म्हणजे सोनार, जवाहिरे जे असतात ते त्यांची पारख करण्यासाठी अशा प्रकारच्या भिंगाचा वापर करतात व त्यातील दोष शोधण्यासाठी यांचा उपयोग केला जातो. तर अशा प्रकारे साधा सूक्ष्मदर्शकाचा वापर बघितलेला आहे. आता पुढे बघूया संयुक्त सूक्ष्मदर्शक म्हणजे काय. पहा, संयुक्त सूक्ष्मदर्शकाची रचना कशी असते म्हणजे कंपाऊंड मायक्रोस्कोप. याच्यामध्ये आपल्याला 2 भिंग वापरलेले दिसत आहेत. एक पदार्थ भिंग आहे म्हणजे ऑब्जेक्ट लेन्स आणि दुसरी आहे नेत्रिका, ज्यातून आपण आयपीएस ज्याला म्हटलं जातं, तिथून आपण पदार्थाची इमेज पाहू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पहिला आपण डायग्राम विषयी बोलूया. इथे बघा एक वस्तू ठेवलेली आहे. त्या वस्तूची सरळ समांतर रेषा गेलेली आहे प्रिन्सिपल एक्सिसला आणि दुसरी ऑप्टिकल सेंटर मधून गेलेली आहे. त्यामुळे पलीकडे F2 च्या पुढे F0, FE च्या पुढे आपल्याला काय दिसतंय तर तिथे FO म्हणजे F ऑब्जेक्ट लेन्स आहे. त्यामुळे FE म्हणजे FI फोकस तो आयचा आहे. तिथे एक इमेज तयार झालेली आहे आणि परत दुसरी जी नेत्रिका आहे ती जरा मोठी भिंग वापरलेली असतात आणि त्याच्यामुळे त्याची प्रतिमा परत एकदा आपल्याला वरच्या साईडला पडलेली दिसते म्हणजे ती सुलट पडलेली दिसते. आता कारण पहिल्या ह्याच्यामध्ये त्याची प्रतिमा उलट पडते आणि त्याच्यानंतर ती प्रतिमा सुलट होत असते. बघा, लहान आकाराच्या वस्तू पाहण्यासाठी साधा सूक्ष्मदर्शक वापरतात, परंतु रक्तकणिका म्हणजे आपल्या शरीरामध्ये असलेले जे रक्त आहे, रक्तामध्ये काय असतात WBCs, RBCs ज्या असतात त्या रक्तकणिका
प्लेटलेट्स, प्राणी व वनस्पतीच्या पेशी, बॅक्टेरिया सारखे सूक्ष्मजीव यांसारख्या अतिसूक्ष्म वस्तू साध्या सूक्ष्मदर्शकाने पुरेशा विचलित होत नाहीत. म्हणजे तिथे एकच लेन्स वापरलेली असते म्हणून त्याचं मॅग्निफिकेशन जास्त होत नाही. अशा वस्तू पाहण्यासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शीचा वापर करतात, म्हणजेच कंपाऊंड मायक्रोस्कोप इथे वापरला जातो. संयुक्त सूक्ष्मदर्शक हा नेत्रिका व पदार्थभिंग अशा दोन बहिर्गोल भिंगांचा बनलेला असतो. आपल्याला दिसते बघा डायग्राम मध्ये की ते दोन बहिर्गोल भिंग वापरलेले आहेत, म्हणजेच कॉन्व्हेक्स लेन्स वापरलेले आहेत. पदार्थभिंगाचा छेद लहान असतो व त्याच्या नाभी अंतरी कमी असते. आपल्याला डायग्राम मध्ये बघितल्यानंतर दिसतंय की पदार्थभिंग जे आहे, ऑब्जेक्ट लेन्स जे आहे, त्याचा छेद छोटा आहे आणि त्यामुळे त्याचा नाभी अंतर सुद्धा म्हणजे फोकल लेंथ सुद्धा छोटीच असायला हवी. नेत्रिकेचा आकार मोठा असून तिचे नाभी अंतरी पदार्थभिंगाशी तुलना करता जास्त असते. आता दिसताना नेत्रिका म्हणजे आयपीस जी लेन्स वापरलेली आहे आयपीस साठी, तिचा छेद मोठा दिसतो आणि त्यामुळे तिचं नाभी अंतर सुद्धा जास्त असायला हवं. दोन्ही भिंगांच्या एकत्रित परिणामाने अधिक विशालन मिळवता येते. म्हणजे आपण साध्या मायक्रोस्कोप मध्ये काय बघितलं होतं, सिंपल मायक्रोस्कोप मध्ये एकच भिंग वापरली म्हणजे 20 पट प्रतिमा दिसते. आता अजून मोठी प्रतिमा बघायची असेल, काही लहान ऑब्जेक्ट्स आहेत त्यांची प्रतिमा अजून मोठी बघायची असते आणि म्हणून आपल्या स्कूलमध्ये बघा अशा प्रकारच्या मायक्रोस्कोपचा वापर करतात. कंपाऊंड मायक्रोस्कोप लॅबोरेटरीमध्ये आपल्याला दिसतो आणि ह्याचं विशालन अजून जास्त होत असतं. तिथे नाभी अंतरी पदार्थभिंगाशी तुलना करता जास्त असते. दोन्ही भिंगांच्या एकत्रित परिणामाने अधिक विशालन मिळवता येते, म्हणजे मॅग्निफिकेशन अजून मोठं करता येतं. आता आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे वस्तूच्या प्रतिमेचे विशालन 2 टप्प्यात होते. एका भिंगाने तयार झालेली प्रतिमा दुसऱ्या भिंगासाठी वस्तू असते. हा पॉइंट खूप महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा आपल्याला जी प्रतिमा तयार झालेली आहे, म्हणजे पहिल्या लेन्स मधून जी प्रतिमा तयार झालेली आहे, जी इमेज तयार झालेली आहे, ती दुसऱ्या भिंगासाठी ती ऑब्जेक्ट म्हणून काम करते. ऑब्जेक्ट कुठे ठेवलेला आहे ऍक्च्युअली तर लेफ्ट हँड साईडला ठेवलेला आहे, परंतु ती जी प्रतिमा मिळालेली आहे आता दुसरं भिंग वापरताना ती जी प्रतिमा आहे तीच ऑब्जेक्ट म्हणून यूज केली जाते आणि तिथं परत सरळ म्हणजे सुलट आभासी प्रतिमा आपल्याला तिथे दिसत असते म्हणजे विशालित प्रतिमा दिसते. दोन्ही भिंगांचे अक्ष एका सरळ रेषेत असतात. ही भिंगे एका धातूच्या नलिकेमध्ये अशा रीतीने बसवलेली असतात की त्यांच्यामधील अंतर बदलता येते. जर आपण संयुक्त मायक्रोस्कोप म्हणजे कंपाऊंड मायक्रोस्कोप वापरला असेल तर त्यांच्यामधलं नाभी अंतर किंवा त्यांच्यामधलं अंतर कशा प्रकारे बदलता येतं, नाभी अंतर नव्हे अंतर कशा प्रकारे बदलता येतं हे आपल्याला तिथे दिसत असतं. इथे पहा अपवर्तनी दूरदर्शक, याच्यामध्ये पदार्थभिंग हे खूप मोठं वापरलेलं आहे म्हणजे त्याचं नाभी अंतर सुद्धा मोठा असायला पाहिजे आणि त्याच्यानंतर नेत्रिका जे वापरलेली आहे म्हणजे आयपीस जे वापरलेले आहे ते खूप लहान आहे. म्हणजे याचा अर्थ याचं नाभी अंतर पदार्थभिंगापेक्षा कसं असायला पाहिजे, कमी असायला पाहिजे. अशा प्रकारच्या भिंगाला, अशा प्रकारच्या दूरदर्शकाला म्हणजेच मायक्रोस्कोपला अपवर्तनी मायक्रोस्कोप असं म्हटलं जातं. आता पाहूया आपण दृष्टी सातत्य. पहा, दृष्टी सातत्य बघण्यापूर्वी मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. आपल्या डोळ्याभोवती आपण दिवाळीमध्ये बघा फुलबाजी फिरवत असतो गोल 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 गोल. आता प्रत्येक वेळेला त्याची पोझिशन वेगवेगळी असते, परंतु आपल्या डोळ्यावर म्हणजे आपलं दृष्टीपटल आहे त्याच्यावर ते रिंगण आपल्याला दिसत असतं, परंतु ऍक्च्युअली ते रिंगण असतं का तर नाही, तिथून तो पॉइंट सोडून गेलेला असतो. मग असं का होतं तर ह्याला बोलतात पर्सिस्टन्स ऑफ म्हणजे दृष्टी सातत्य असं म्हटलं जातं. पर्सिस्टन्स ऑफ विजन असं म्हटलं जातं. वस्तू जोपर्यंत डोळ्यासमोर आहे तोपर्यंत तिची प्रतिमा दृष्टीपटलावर असते. वस्तू दूर केल्यानंतरही 1/16 सेकंदापर्यंत म्हणजे 1 सेकंदाचा 16वा भाग यापर्यंत प्रतिमेचा दृष्टीपटलावर परिणाम तसाच राहतो. आणि म्हणून फुलबाजी बघा आपण खूप फास्ट फिरत असतो फुलबाजी आणि 1.16 सेकंदापर्यंत तिथेच असल्याचा भास होतो, म्हणून ते आपल्याला गोल रिंगण दिसतं ना की असे पॉइंट दिसत. म्हणजेच काही काळ संवेदना टिकते. या परिणामाला दृष्टी सातत्य असं म्हटलं जातं. लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे अगरबत्ती सुद्धा आपण अशी डोळ्यासमोर फिरवली गोल रिंगणामध्ये तर आपल्याला तर सर्कल दिसतो पूर्णपणे ना की असा पॉइंट दिसत. कारण अगरबत्ती प्रत्येक वेळेला वेगळ्या पॉइंटवर जात असते, परंतु त्याची इमेज जी आहे ती दृष्टीपटलावर 1/16 सेकंद म्हणजे सेकंदाचा 16वा भाग इथपर्यंत टिकून राहत असल्यामुळे आपल्याला ते गोल रिंगण असं दिसतं आणि ह्याला दृष्टी सातत्य असे म्हणतात. बघा, डोळ्यातील प्रकाश संवेदी पेशी. आता रेटिना जो आहे तिथे 2 प्रकारच्या पेशी असतात. एक म्हणजे शंकूआकार म्हणजे कोनिकल शेप आणि दुसरी असते रॉड शेप म्हणजे दंडगोलाकार. याच्यापैकी दंडगोलाकार ज्या पेशी असतात ते आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट लाईटचं विजन देतात, म्हणजेच प्रकाशाची तीव्रता किती आहे ते सांगितलं जातं. आणि शंकूआकार ज्या पेशी असतात त्या रंगाला प्रतिसाद देतात. म्हणजे आपण कोणत्या रंगाचं शर्ट घातलेलं आहे
ते दुसऱ्या माणसाला दिसत असतं किंवा आपल्याला सुद्धा दिसत असतात ते कलर, ते फक्त आणि फक्त कोनिकल सेल्समुळे. म्हणजे आपला जो रेटिना आहे, प्रकाश पटल जे आहे, तिथे शंकवाकार पेशी असतात, त्याच्यामुळे आपल्याला रंगाची जाणीव होते. आपल्याला ह्याच्यापूर्वीच बघितलेलं आहे की 400 ते 700 नॅनोमीटर पर्यंत वेव्हलेंथचे रंग आपल्याला दिसू शकतात. तर हे रंग दिसण्यासाठी महत्व कोणाला आहे, तर शंकवाकार म्हणजे कोनिकल अशा पेशींना. त्यांच्याकडे अशा प्रकारच्या कोनिकल पेशी कार्य करत नाहीत व्यवस्थित, त्या कलर ब्लाइंड होतात, किंवा ज्यांच्या रेटिनावर अशा प्रकारच्या पेशीच नसतात त्यांना मात्र अंधत्व येतं, हे आपण बघितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपण शेवटचं सेशन पाहिलं आणि शेवटच्या सेशनमध्ये आपण बहिर्गोल भिंगाचे उपयोग, जसं की साधा सूक्ष्मदर्शक कसा कार्य करतो, त्याचप्रमाणे कंपाऊंड मायक्रोस्कोप म्हणजे संयुक्त सूक्ष्मदर्शक कशा प्रकारे कार्य करतो, अपवर्तन दूरदर्शी कशी वापरली जाते, ते सुद्धा आपण इथे पाहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, AAS विद्यालय हे असं एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे की जिथे आपण 6वी ते 10वी पर्यंतच्या विषयांचा, जसे की सायन्स, सोशल सायन्स, हिंदी, इंग्लिश, मॅथ्स किंवा कॉम्प्युटर या विषयांचा अभ्यास आपण घर बसल्या करू शकता. म्हणजेच ह्या विषयांसाठी आपल्याला तज्ञ शिक्षक इथे मार्गदर्शन देतात. त्याचप्रमाणे आपल्याला काही शंका असतील तर त्या शंकांचं निरसन सुद्धा आपण त्या तज्ञ शिक्षकांमार्फत करू शकता आणि आपली आकलन शक्ती वाढवून पुढे फ्युचरमध्ये आपल्याला याचा खूप फायदा होतो. तर आपण या ॲपला रजिस्टर केलेला आहेच. आपण आपल्या मित्रमैत्रिणींना या ॲपविषयी सांगा आणि जास्तीत जास्त मुलांनी या ॲपवर रजिस्टर करून आपलं भवितव्य उज्ज्वल करावं अशी आमची मनोकामना आहे. तर आजच हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून त्याला रजिस्टर करा. धन्यवाद.